शैलेंद्रजी असं का होतं? विजय मिळवल्यानंतर लोक संशय व्यक्त करतात, म्हणजे भाजपने मोठा विजय मिळवला, आता बघा 5 पैकी 3 राज्यात भाजपची सत्ता येणार आहे, पण तरी देखील विरोधक याच्यावर संशय व्यक्त करतात, हा सरळ मार्गी विजय नाही असं म्हणतात. काय बोलाल तुम्ही? नाही, पण याच्यावर मी काय कॉमेंट करणं अपेक्षित आहे, कारण तुम्ही मला काय जी आता मतमोजणी होतीये त्याचं विश्लेषण केलं आहे. त्याच्यानंतर मी मुद्दे मांडले पश्चिम बंगालमध्ये काय काय मुद्दे होते की ज्या मुद्द्यांमुळे ही आकडेवारी दिसते. अजूनही निकाल पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत शक्यतो कॉमेंट करायचं टाळतो, पण टीव्हीवर बोलायला लागतं जी आकडेवारी उपलब्ध आहे त्याच्यावरनं ही कारणं असावीत असं मी मगाशी सांगितलंय. अगदी. पण अतुल लोंढे जे आहेत ते म्हणजे मला वाटतं UPSC वगैरे क्रॅक केलेले गृहस्थ आहेत. म्हणजे ते राष्ट्रवादीचेही प्रवक्ते होते, आता काँग्रेसचेही प्रवक्ते आहेत. ते हाक्यांना म्हणताय तुम्ही इथे प्रवक्ते म्हणून बोलत बसा, बाकीचे लोक मंत्री वगैरे होऊन पुढे गेले. तर अतुल लोंढेंनी जे मुद्दे मांडलेत ते इतके अभ्यासपूर्ण आहेत की मला वाटतं राहुल गांधींनी देखील ते मांडलेले नाहीत. राहुल गांधींनी या निवडणुकीच्या काळामध्ये ममता बॅनर्जींच्या विरुद्धच विधान केलं होतं आणि ते भाजपच्या बँडवॅगनमध्येच सामील झाले होते. तसं जर असेल तर मग अतुल लोंढे इथे काय करतायत? त्यांनी राष्ट्रीय राजकारणात असायला पाहिजे ॲक्च्युली. म्हणजे हाके आणि ते म्हणजे हाकेंनी वर गेलं पाहिजे असं लोंढ्यांची इच्छा आहे. माझी तर इच्छा आहे अतुल लोंढे हे इतके मोठे आहेत की त्यांनी राष्ट्रीय राजकारणात असायला पाहिजे. ते इथे काय करतात? आमच्यासारख्या छोट्या लोकांशी चर्चा करतात, हे काही योग्य नाही असं मला वाटतंय. आणि मी काही त्यांच्या विधानांवर काय बोलणार? मी मुद्दे बंगालच्या निवडणुकीतले मांडले तेवढे पुरेसे आहेत असं मला वाटतं. अगदी बरोबर.